आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की जी रील बनणार आहे त्याच्यामध्ये मी जी गोष्ट बघणार आहे ती सगळ्यात जास्त मला कंटेंट बघायचं आहे आणि त्या कंटेंटमधनं तुम्ही किती घेतलंय आणि आमच्यापर्यंत किती पोहोचतंय ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। चला रील बघूया आपण विजय आणि अनुश्रीची। समुद्र समुद्र म्हटलं की आठवते निवांत शांतता। काहींना वाटते भीती, काहींना येते मजा। या समुद्र किनाऱ्यांनी लाखो कोळी बांधवांची घेतली आहे जबाबदारी। चला तर बघूया समुद्राच्या राजाची कहाणी। शुक्राची चांदणी रोज वाचावी अशी कहाणी नवी। अप्रतिम, व्हेरी नाईस, खूप छान, मला खूपच आवडली तुमची रील। आजचा तुमचा दिवस कसा होता आणि काय अनुभव होता? आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप छान होता आणि समुद्रात गेलेलो 3-4 किलोमीटरवर आज जाऊन जाळं टाकून ती बोट गुजराच्या माड्यासारखी इकडे तिकडे हालती सर। सर आम्ही एक दिवस गेलो होतो तिथे, पण मी उलट्या करून करून दमले, इतका त्रास झाला। आणि ते लोक हे रोज करतात आणि सकाळीच जावं लागतं त्यांना, कारण संध्याकाळी भरती असते, पाणी खूप वाढतं त्यामुळे। आणि खोल पाण्यात गेल्याशिवाय मासा चवीला नाही म्हणतात ते। अच्छा, मला असं वाटतं यू गाईज आर व्हेरी लकी, कारण आम्ही मुंबईत राहून सुद्धा आम्ही इतक्या वर्षात त्यांचं ते आयुष्य किंवा ते जग अनुभवू शकलो नाही आहोत, पण ते तुम्ही आज अनुभवलं। सो आय एम ग्लॅड अँड आय होप यू गाईज आर व्हेरी हॅपी अबाउट इट। येस, ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन, चांगली झाली आहे रील। ओके, वेल डन। नाव येस ऋषिकेश, श्रुती, येस सर, आज तुमचा काय होता टास्क? डब्बेवाले सर, मुंबईचे डब्बेवाले। मी पण काय विचारतोय। ओके, चला आपण बघूया तुमची रील कशी झाली आहे। खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो। हात तुझा घे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा तथा व्हायचं नाही, वा, खूप छान, काय सांगाल? सर ग्रेटफुल, सर खूप ग्रेटफुल। मी आजचा हा दिवस कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही। पुण्याचं काम केलं आज आम्ही सर, खरंच। मला वाटतं जे मुंबईचे आहेत त्यांनी लहानपणापासून, अर्थात आम्ही लहानपणापासून ते बघितलंय येस की आमचे आई वडील नोकरीवर जायचे,
आणि मग डबेवाले यायचे. येस डबे सगळ्यांच्या घरनं डबे घ्यायचे आणि मग ते घेऊन जायचे आणि मग त्या डब्यांवर काहीतरी ते त्यांचं मार्किंग करतात. सर. येस सर. ते त्यांनाच कळतं. येस सर. ओके. आम्ही शिकलो सर ते. शिकलात तुम्ही ते? येस सर. क्या बात. त्यांचा कोड असतो सर. त्याच्यामध्ये तुमचा एरियाचं इनिशियल लेटर, मग तुम्हाला कुठे पोहोचवायचं त्याचं इनिशियल लेटर आणि ते नंबर्स त्यांना सगळ्यांना दिलेले असतात. तर आता यावेळेस 2000 लोक त्या संघटनामध्ये काम करतात. येस सर. सर ते उल्हास काकाचं जीवन आज ऋषिकेश जगलाय सर. गुड गुड गुड. डबा आमचा सर. सर तिने तबा दिला की चल भावा सिटीत CBC आणि तुमचं नाव लिहिलंय सर. ओके. हाऊ स्वीट. थँक्यू. हे डबावाल्यांकडनं पार्सल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. वेळेत आणलंय तुम्ही. सर व्यवस्थित आणले. वा वा वा. खूप खूप आभार. थँक्यू डबेवाला. थँक्यू सो मच. अथर्व रेवती बघायची का काय रील आहे? ओके. आज आम्ही आलोय मुंबईच्या वॉशिंग मशीन मध्ये म्हणजेच धोबी घाटावर. चल धोबी घाट हंगामा करेंगे, अरे कपड़ों की ले पर ताथई करेंगे. अरे चल धोबी घाट हंगामा करेंगे, कपड़ों की ले पर ताथई करेंगे. नाचेंगे, गाएंगे, अरे मामा को साथ नचाएंगे. चल चल धोबी घाट हंगामा करेंगे, कपड़ों की ले पर ताथई करेंगे. नाचेंगे, गाएंगे, मामा को साथ नचाएंगे. तशी माझी मेंटॉर टास्क मध्ये मला धुतल्यावर वाळत घालते, तशीच इथं पण बघा सगळीकडे कपडे वाळत घातलेले आहेत. सगळीकडे नुसतं लेंगा शर्ट वाकळान बेकळा सगळं इथं कपडेच कपडे आहेत. नुसता राडा, नुसती धुवाधुवी आहे इथं. तर अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही मुंबईच्या वॉशिंग मशीन मध्ये घालवला आणि शिकलो की कपडे धुवायला फक्त डिटर्जंटच नाही तर कष्ट पण लागतात. आजचा दिवस अमरदादावर घालून खूप मजा आली. चला आता मुंबई मेन्शन मध्ये जाऊया आणि सगळ्यांना रील दाखवूया. बाय. मला तुमची रील खूप जास्त आवडली कारण अथर्वचे पंचेस, अथर्वचे पिकअप लाईन्स इतके अमेझिंग आणि ऑन पॉइंट होते. पण कसा होता अनुभव आजचा? नुसती धुवाधुवी कंपार्ट गेलं माझं तर ते कपडे आपटून आपटून. मला आधी वाटलं जाऊन शूट करायचे, नंतर कळलं की तिकडे जाऊन उतरून सर ते सगळं करायचं. अशी कावळ्यानं कपडे आणत होती आणि टाकत होती पुढे. अशी कावळ्यानं कपडे आणायचे आणि टाकायचे पुढे. धुवा. बोला की नाही आतमध्ये थोडा वेळ. कमर इतकं पाणी देतं. अंडरपॅन्टच ओली झाली सगळी. पण इथे एवढे कपडे कोणातरी घेऊन एक एवढ्या गुणात आणा सर. एकतर ती करत्यात काम चालू 7ला, 7 ते 12 कंटिन्यू काम असतं. नो थांबायचंच नाही. तिथं नुसती आपटापटी धुवाधुवी, नुसतं साबणवत ही पावडरवत ती तेवढं चालू असतं. हाताचं सर माझ्या तिथं कातडे निघायला लागलेले ते नुसत्या केमिकल मध्ये उभं राहून 3-4 हजार कपडे येतात त्यांच्याकडे रोज. तर डेंजर काम आहे. कलरचे कपडे वेगळे, व्हाईट्स वेगळे, त्याच्यात ब्लीच वापरतात दिवसभरात त्या ब्लीचच्या पाण्यात.